मी आता कुदनूरमध्ये आहे. काही काम होतं म्हणून मी कुदनूरला आले होते. तर दादाने पोल्ट्री फार्म घातलेला आहे, तर तिथंच जाऊन एक फेरी मारून यावी म्हणून मी आता आलेली आहे. ओपन शेड असं त्याने नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. कनगड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच केलेला आहे. तर तेच मी बघण्यासाठी आता आलेले आहे. तर तिथं जाऊनच बघूया. आपल्या घरगुती गावठी कोंबड्या ज्या पद्धतीनं फिरतात त्या पद्धतीनंच इथं ओपन शेड, जेणेकरून या कोंबड्यासुद्धा फिरतील असा ओपन शेड केलेला आहे. सोबतच यांना बसण्यासाठी जागोजागी शेड केलेले आहेत. आता आपल्या गावठी कोंबड्या कुठंही बसतात त्या पद्धतीनं यांना बसण्यासाठी शेडची सोयसुद्धा केलेली आहे. गावठी कोंबड्याप्रमाणेच यासुद्धा अंडी देतात, खुडूक बसतात. सोबतच यांची रवतसुद्धा काढली जाते. आता इथं एक बसलेली आहे. माझं नाव सुनील शहाजी मुतकेकर आणि आता कोमल जसं सांगितल्या पद्धतीने आमचा पोल्ट्री फार्म ओपन शेड पूर्ण आहे. तालुक्यामध्ये आमचा पहिलाच आहे आणि माझ्याकडे आता जवळजवळ 500 कोंबड्या आहेत. त्याच्यामध्ये आता अंडी चालू आहेत. 101 अंडी चालू आहेत. सोनाली जातीचा पक्षी आहे. गावरान कोंबडी आमच्या भागामध्ये सगळे बंदिल शेड आहेत. मग आमच्या तालुक्यामध्ये हा पहिलाच शेड ओपन आहे आणि जसं गावरान कोंबडी फिरून खाते, उकिरड्यावरती जसं खाते त्या पद्धतीने माझा गावरान शेड आहे. आणि बघू शकता इकडे कोंबड्या सगळे फिरून खात आहेत. मध्ये मध्ये शेवग्याची परस कडुलिंबाची झाडं लावलेली आहेत, जेणेकरून ती पानं खातील आणि त्यांना कोणताही रोग होणार नाही. सोबतच ते संध्याकाळी ओव्याची धुरी करतात. कॅल्शियमसाठी त्यांना गुळाचं पाणी देखील पाजवलं जातं. त्यांचं जे खाद्य आहे हे 2 टाईम लेअर फीड आणि 1 टाईम गहू किंवा तांदूळ असं घातलं जातं. सोबतच जागे जागे पिण्यासाठी असे छोटे छोटे स्टँड ठेवलेले आहेत. ही आमच्या पोल्ट्रीमधली अंडी आहेत, एकदम प्युअर गावठी. जर तुम्हाला ही गावठी कोंबडीचं चिकन खायचं असेल तर वाट कसली बघताय, हे ठिकाण फक्त तुमच्यासाठी आहे. इथून गावठी कोंबडी घेऊन जा आणि झणझणीत तांबडा पांढरा रस्सा करा. कुदनूरमध्ये तळगुळी रोडला शहाजी पोल्ट्री फार्म याला नक्की भेट द्या.